मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश खूप रडत असतो. पारितोष देखील तेथे उभा असतो आणि आजी व भूमी देखील. मग आता सर्वजण त्याला समजवतात, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग आता आकाश रडतच म्हणतो, भूमी, तू मला जीवाच्या आकांताने सांगत होतीस की आई चुकीची आहे, परंतु मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही ग. मला माफ कर भूमी, परंतु मी तर माफी मागण्याच्या सुद्धा लायकीचा नाही आहे आता. तेव्हा भूमी म्हणते, आकाश प्लीज तू असं बोलू नकोस ना रे. त्याचवेळी पारितोष म्हणतो, आकाश हे बघ, अरे तू भूमीच्या डोळ्यात पहा म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तुम्हा दोघांना ना एकमेकांची आता सध्या खूप गरज आहे. तेव्हा भूमी आता आकाशला अगदी लहान बाळासारखं समजावू लागते, त्याला आपल्या जवळ घेते आणि म्हणते, आकाश अरे तू असं मुद्दाम नाही केलं ना रे हे. अरे तुझ्या डोळ्यावर ना मुद्दाम कोणीतरी पट्टी बांधली होती रे. तुझी यामध्ये खरंच काहीही चूक नाहीये. त्यावेळी आकाश आता पटकन उठतो आणि म्हणतो, कशी चूक नाहीये ग भूमी माझी? अगं कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे मला कळलं पाहिजे होतं ना. त्यावेळी आता आकाश म्हणतो की अगं तू मला वेळोवेळी सांगत आलीस की अरे आकाश खरंच तुझी आई चुकीची आहे, परंतु मी कधीच ऐकलं नाही. तू स्वतःची शपथ घातलीस, बाळाची शपथ घातली, तरीही मी तुझं कधी ऐकलं नाही. अगं माझ्यासाठी बायको म्हणून 100% नाही तर 1000% दिले आहेस तू. मी मात्र शून्य आहे असं म्हणून आता आकाश स्वतःला दोष देत असतो. त्यानंतर तो आता खूप रडत रडत भूमीकडे जातो आणि चक्क तिच्या पाया पडू लागतो. भूमी आता आकाशच्या हातात घेते आणि म्हणते, आकाश प्लीज, अरे तुला माहित आहे ना मला हे असं आवडत नाही, तू असं का करतोस आकाश. तेव्हा आजीला आणि पारितोषला आकाशबद्दल खरंच खूप वाईट वाटतं की आकाश असा माफी का मागतोय. मग आता आकाश हा लगेच भूमीच्या पोटाला हात लावतो आणि असं बाळाला म्हणतो की बाळा हे बघ, तुझी आई खरंच खूप चांगली आहे. मी तिचं कधीच ऐकलं नाही रे, परंतु तुझी आई ना 100% नाही तर 1000% बरोबर होती. अरे तुझ्या आईचं ना तुझ्या बाबांवर खरंच खूप प्रेम आहे, परंतु तुझ्या बाबाचं ना तुझ्या आईवर अजिबात प्रेम नाही. त्याचवेळी आता भूमीसुद्धा आपल्या पोटाला हात लावते आणि म्हणते, बाळा तुला सांगू का रे, खरं तर तुझी आई जे बोलत होते ना ते फक्त गंमत करत होती, म्हणजे बाबांना त्रास देण्यासाठी. तुझ्या बाबांचं तुझ्या आईवर इतकं प्रेम आहे ना, आणि त्याचं हे प्रेम नसताना तर तुझी आई हे काहीच करू शकली नसती. तेव्हा आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहतच राहतात. दोघेही आता एकमेकांकडे पाहून गालात हसतात. तेव्हा भूमी आता आकाशच्या कपाळावर छान असा किस करते. आता दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात. त्या दोघांमधील ते प्रेम पाहून आता पारितोष आणि आजीला देखील खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर ती आकाशला म्हणते, चल उठ बरं आता, असं म्हणून ती त्याला सोफ्यावर बसवते आणि म्हणते, आकाश हे बघ ना, आता मी काय सांगते ना ते तू जरा नीट ऐक. तेव्हा पुढे आता भूमी त्याच्या जखमेवर मलम लावत म्हणते, आकाश मी हे जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त न्याय मिळवून देण्यासाठी, बाकी कशासाठीच नाही. या अख्ख्या घराला आत्यांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी, आणि ते मी आता सोडवलं आहे. त्यावेळी पुढे आता ती त्याच्या जखमेवर हळूच फुंकर मारते. तेव्हा आकाश हा खूपच प्रेमाने भूमीकडे पाहतो. ती त्याच्या हाताला बँडेज सुद्धा करून देते. मग नंतर ती त्याला म्हणते, आकाश अरे प्रेमात चढ उतार हे होतच राहतात आणि त्याशिवाय ना असं प्रेम घट्ट होतच नाही. पण या सिच्युएशनमुळे ना मला खरंच एक गोष्ट समजली आहे, आपलं नातं आणि आपलं प्रेम हे अतूट आहे, जन्मोजन्मीचा आहे, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा आकाशसुद्धा भूमीवरून आपली नजर हटवत नाही, तो देखील तिच्याकडे पाहून गालातच असतो. मग आता आजी म्हणते की हसलं बाबा माझं लेकरू, मला आता जरा हायसं वाटतंय बघ. त्याचवेळी पारितोष म्हणतो, मलाही घाबरवलं होतं माझ्या मित्राने, पण आजी तुम्हाला सांगू का, भूमी ना खरंच आकाशची सोलमेट आहे. तुम्ही बघताय ना त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. तेव्हा आजी म्हणतात की हो रे पारितोष, मी बघतीये ते दोघांचं एकमेकांवर अगोदरपासूनच खूप प्रेम आहे.
त्यापुढे आता भूमी म्हणते की प्रेमात असे चढउतार आले ना, त्याला वेळीच अशी मलमपट्टी करायची आणि असं घट्ट बांधून ठेवायचं, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. आता दोघेही एकमेकांवरून पुन्हा एकदा नजर हटवत नसतात. तर आजी म्हणतात की असंच दोघे एकमेकांबरोबर आयुष्यभर एकत्र राहा. तेव्हा भूमी आता कौतुकाने आपल्या आकाशकडे पाहत असते आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. इकडे आता अभिजित हा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि वकिलांना तो घेऊन आलेला असतो. तेव्हा रागिनी आता तेथे जेलमध्ये बसलेली असते. सगळ्या गोष्टींचा विचार करत ती आता पूर्णपणे अगदी वेडीपिशी झालेली असते. तिला काहीही सुचत नसतं. जेलमधून बाहेर कधी निघणार हा प्रश्न तिच्यासमोर असतोच. त्यावेळी अभिजित आता वकिलांना घेऊन तेथे येतो आणि लगेच रागिनीला म्हणतो, आई तू काळजी करू नकोस, हे बघ मी वकिलांना घेऊन आलोय, असं म्हणून आता तो वकिलांना ती केस घ्यायला सांगतो. रागिनी पटवर्धन यांना इथे वकीलपत्रावर सही करावी लागेल असं आता वकील साहेब म्हणतात. त्याचवेळी रागिनी आता पुढे येते आणि अभिजितच्या हातावर हात ठेवते. तेव्हा आता त्याला त्याच्या आईची काळजी असते. तो म्हणतो, आई तू अजिबात काळजी करू नकोस, अगं मी तुला आजच्या आज इथून सोडवीनच, मी अजिबात तुला इथे असं रात्रभर राहू देणार नाहीये. त्यावेळी रागिनी काहीच बोलत नाही. मग आता वकील साहेब म्हणतात की या वकीलपत्रावर साईन करा. मग आता ते रागिनी लगेच वकीलपत्रावर सही करते. त्यानंतर ती आता लगेच तेथून जाते. तेव्हा अभिजित आता तिला प्रॉमिस करतो, काहीही झालं ना आजच्या आज मी तुला सोडवणारच, मी आहे ना तुझा मुलगा. मग आता वकील साहेब म्हणतात, नाही असं करता येणार नाही, आता 5 वाजून गेलेत ऑलरेडी, कोर्टाचं कामकाज संपलंय, असं म्हणून आता ते म्हणतात की यांना उद्या बघू आपण जामीन मिळवण्याचा आता. त्यावेळी अभिजित आता खूपच भडकतो आणि रागिनीला म्हणतो, आई आता काय करायचं. रागिनी काहीच बोलत नसते. ती आपल्या अशा हाताच्या मुठी जोरातच आवळते, कारण तिला या गोष्टीने ना प्रचंड राग आलेला असतो की भूमीने शेवटी तिचं म्हणणं खरं करून दाखवलंच. दुसरीकडे भूमी आता स्वयंपाक बनवत असते. त्यानंतर मनू आता तेथे येते आणि म्हणते, ताई तू ठीक आहेस ना. भूमी म्हणते, हो मी ठीक आहे. त्यावेळी आता मनू म्हणते, ताई अगं मी एक ऐकलंय, तेच अभिजित भाऊजी आहे ना, त्यांनी काय केलंय माहिती आहे का, एक वकील हायर केलाय आणि त्यांनी आजच्या आज आईला सोडवण्याची तरतूद केली होती, परंतु ओव्हर झाल्यामुळे त्यांना आज सोडवता आलं नाही. पण काहीही झालं ना तरीही आई लवकरात लवकर सुटल्या नाही पाहिजेत, असं काहीतरी कर तू भूमीताई. त्यावेळी भूमी म्हणते, ठीक आहे तू काळजी करू नको. मग आता मनू म्हणते, अगं कशी नको काळजी करू, त्या बाहेर आल्या तर लगेच तुझ्या विरोधात कारवाया सुरू करतील, मग आपण काय करायचं. त्यावेळी माझ्या डोक्यात आहे काहीतरी, असं आता भूमी म्हणते, तू फक्त काळजी करू नकोस. इकडे आता अथर्व, आजी आणि आकाश हे तिघेही डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. अथर्व मात्र बिचारा रडत असतो. तेव्हा आकाश त्याच्याकडे हळूच पाहतो. आजी मात्र खूप टेन्शनमध्ये असतात, कारण रोज एकत्र सर्वजण जेवण करायचे आणि आज फक्त 3-4 असं आजीला आता वाटत असतं. आणि त्याचबरोबर रागिनी हे जे काही कारस्थान केलं त्याचा सुद्धा आजी विचार करत असते आणि अथर्वकडे पाहते. त्यानंतर भूमी आणि त्याचबरोबर तेथे मनू या दोघीही येतात. त्या तिघांना जेवण वाढतात, पण सर्वजण फक्त आणि फक्त शांत असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. अथर्वबद्दल सुद्धा सर्वांना वाईट वाटत असतं, कारण त्याच्या आईने एवढं मोठं कारस्थान केलं आणि त्याला कसं वाटत असेल हाच विचार आकाश करत त्याच्याकडे पाहत असतो. त्यानंतर भूमी आता म्हणते की अहो जेवण करून घ्या सर्वांनी. तरीही आकाश आणि अथर्व अजिबात ऐकत नाहीत. मग आता भूमी आजीला समजावते, आजी तुम्ही जेवण करा म्हणजे हे दोघेजण खातील. तेव्हा आजी म्हणते, नको मला कारण जेवावंसंच वाटत नाहीये, असं म्हणून त्याच गोष्टीचा त्या सतत विचार करतात. आता भूमीसमोर प्रश्न उभा राहतो की काय करावं. नंतर मनू म्हणते, आजी तुम्हाला गोळ्या आहेत ना, मग प्लीज तुम्ही जेवण करून घ्या बरं. त्यावेळी आजी म्हणते की मरणापेक्षा जास्त मला दुःख दिलंय माझ्या लेकीने, आता कोणासाठी जगायचं आणि कोणासाठी जेवायचं, असं म्हणून आजी या खूपच रडू लागतात. तेव्हा अथर्व सुद्धा आता रडत असतो आणि आकाश सुद्धा. अथर्व म्हणतो, मला सुद्धा जेवायला नको आहे,
मी आपला वर जातो. त्यावेळी मनू आता त्याला समजावू लागते की आकाश प्लीज असं करू नकोस ना रे, जेवणावर असं राग काढायचा नसतो कधी. अरे तू सकाळपासनं काहीच खाल्लेलं नाहीयेस. मग आता तो म्हणतो की आई या शब्दाची सुद्धा मला लाज वाटते अक्षरशः, कारण माझा किती विश्वास होता तिच्यावर आणि तिने काय केलं असं म्हणून तो आता मनूला सांगतो की माझी आई भूमिताई आणि आकाशच्या जीवावर उठली, हे मी नाही कधी सहन करू शकत आणि आईकडून ह्या अपेक्षा सुद्धा नव्हत्या, तिने सर्वांचा अपेक्षाभंग केलाय असं म्हणून तो आता आकाशची आणि भूमीची माफी मागू लागतो. तेव्हा तो आता जोरातच खुर्ची लोटतो आणि म्हणतो मला जेवायचं नाही. मग आता भूमी म्हणते कुणीही जेवणाच्या टेबलवरून न जेवता उठायचं नाही अशी जणू ती धमकीच देते. तेव्हा अथर्व आता गुपचूप त्या खुर्चीवर बसतो. त्यानंतर रागिणीच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत आजी आता म्हणते की माझ्या रागिणीला बटाट्याची भाजी खरंच खूप आवडायची. मग आता भूमी आकाश आणि अथर्वकडे पाहतच राहते. आजी आता रडत असतात. मग नंतर आता भूमी म्हणते मला माहीत आहे की आत्यांच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहून तुम्हाला वाईट वाटत असेल आणि हे खरंच खूप साहजिक आहे. त्या घराच्या एक भाग होत्या आणि सर्वांच्या खरंच खूप जवळच्या होत्या आणि आपल्याबरोबर ते ज्या काही वागल्या आहेत ना त्याची शिक्षाही त्यांना मिळती आहे. पण मग आपण का शिक्षा भोगायची हेच मला कळत नाही. अगं मनू ऐक ना, त्यांची खुर्ची जरा बाजूला ठेव प्लीज असं म्हणून ती मनूला रागिणीची खुर्चीच तेथून काढायला सांगते. तेव्हा आता सर्वजण भूमीकडे पाहतच राहतात. त्यानंतर मनू आता ती खुर्ची जेव्हा बाजूला ठेवते ना तेव्हा आजी आता रडतच म्हणते की खुर्ची बाजूला ठेवून काहीच होणार नाही, मनातले विचार थोडे बाजूला ठेवता येणार आहेत का भूमी. त्यावेळी आजीला आता सावरत भूमी म्हणते की आजी प्लीज तुम्ही स्वतःला असं सावरा ना जरा. अहो मला माहिती आहे सगळ्यांनाच आत्याची आठवण येते, परंतु आपल्याबरोबर त्या ज्या काही वागल्या आहेत ना त्याची शिक्षा त्यांना तिकडे तुरुंगात मिळतीये ना आणि त्यांच्यासाठी एवढीच शिक्षा पुरेशी नाहीये, कारण त्या ज्या काही वागल्या आहेत ना त्याचा आपल्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये. आपण आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगतोय हे जेव्हा त्यांना कळेल ना तेव्हा त्यांना खरी शिक्षा मिळेल. त्या आपल्यासाठी काय होत्या आणि आता त्यांची आपल्या मनी किंमत काय आहे हे त्यांना कळलंच पाहिजे. त्यानंतर ती आकाशला म्हणते आकाश घरात असणारी सर्व निगेटिव्हिटी आता गेली आहे, आपल्याला आपल्या बाळासाठी पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं आहे ना, मग त्याची सुरुवात आपण आत्तापासून का करायला नको असं जेव्हा ती आकाशला म्हणते तेव्हा आकाशलाही भूमीचं हे म्हणणं आता पटत असतं, कारण आता भूमीमुळेच रागिणी आत्याचा खरा चेहरा काय आहे ना ते सर्वांसमोर आलेलं असतं. त्यानंतर ती त्याला जेवायला सांगते तेव्हा तो आता इशारा करतो आजीलाही सांग. मग आता ती म्हणते आजी प्लीज घ्या ना जेवायला आता. तेव्हा अथर्व अरे जेवण करून घे असं भूमी म्हणते. तेव्हा अथर्व हो असं म्हणतो. मग भूमीने शेवटी फायनली सर्वांना जेवायला सांगितलेलं असतं. आता हे पाहताच मनू हसत तिच्याकडे पाहते, कारण भूमिताईला आता कोणतीही गोष्ट करणं अशक्य नाहीये हे तिला समजतं आणि म्हणूनच तिला भूमिताईबद्दल खूप आपुलकी असते. त्याचबरोबर तिचा अभिमान सुद्धा वाटत असतो की ही माझी एवढी हुशार बहीण आहे. त्याच वेळी आता आकाश हा पहिला घास घेणार असतो. मग तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर कसले तरी मेसेज येतात. तेव्हा तो आता खूपच घाबरतो आणि तो घास तसाच खाली ठेवून तो लगेच इकडे हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये आल्यानंतर लगेच टी व्हीसुद्धा ऑन करतो. टी व्हीवर तो आता बातम्या पाहू लागतो. त्यामध्ये आता टी व्ही ऑन करतात, बातम्या असतात त्या फक्त आणि फक्त रागिणीच्या. त्यावेळी आता सर्वजण त्याच्या पाठीमागे येतात आणि त्या बातम्या ऐकू लागतात. तेव्हा अलिबागच्या प्रसिद्ध उद्योजिका आणि CEO महाजन गारमेंट्सच्या CEO रागिणी पटवर्धन यांनी खूप मोठं कारस्थान केलंय. म्हणजे त्यांचे भाचे आकाश महाजन त्याचबरोबर भाचे सून ही भूमी महाजन यांना जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर आकाश महाजन यांच्या आईवडिलांच्या मृत्यूस फक्त आणि फक्त रागिणी पटवर्धन या जबाबदार आहेत.
आणि तेथे कार्यक्रम सुरू असताना भूमी महाजन यांनी ज्या प्रकारे रागिनी पटवर्धन यांच्यावर कारवाई केली, त्यांचे सर्व कारस्थान उघडकीस आणले. त्यामुळे पोलिसांनी त्वरितच रागिनी पटवर्धन यांना अटक केली आणि आता त्या जेलमध्ये तेथे शिक्षा भोगत आहेत. याच बातमीमुळे शहरात खरंच खूप खळबळ माजली गेली आहे. सर्व काही प्रॉपर्टीच्या मालकी हक्कावरून झालेल्या या प्रकरणामुळे शहरात एक वेगळीच खळबळ माजली गेली आहे. आता या बातमीमुळे उगीच घरातील कोणाला त्रास नको म्हणून भूमी आता पटकन तो टीव्ही बंद करून टाकते. त्याच वेळी आता तिच्या डोळ्यातून पाणी येतं की हे काय घडून गेलं माझ्या घरात. मग नंतर आता आकाश आणि अथर्वच्या मोबाईलवर आता जवळच्या ओळखीच्यांचे सर्व मेसेजेस येऊ लागतात. तेव्हा आता तो त्याबद्दल सांगतो. मग आता अथर्व म्हणतो मलाही सर्वांचे मेसेजेस येत आहेत. त्यावेळी मनू म्हणते की मला सुद्धा माझ्या मैत्रिणी आता तेच विचारतायत. त्यानंतर आजी आता खूपच रडू लागतात आणि म्हणतात या रागिनीमुळे ना महाजन कुटुंबाची पूर्णपणे बदनामी झाली आहे. माझा जगन्नाथ आणि त्याची बायको होती तेव्हा कुटुंबावर एकही डाग त्यांनी पडू दिला नव्हता. आता ही केवढी बदनामी होतीये पाहिलं का असं म्हणून आजींना खूपच वाईट वाटतं. त्या बिचाऱ्या रडू लागतात. घरातील सर्वांना आजीची ही अवस्था पाहवत नाही आता. मग नंतर आता भामटा अभिजित तेथे येतो. त्याच्यासोबत त्याची पौर्णिमासुद्धा असते. मग आता महाजनांची ही बदनामी फक्त आणि फक्त या भूमीमुळे होतीये असं आता रागातच अभिजित म्हणतो. आता आकाशने असं बोलल्यामुळे घरातील सर्वांना प्रचंड राग येतो. त्यानंतर अभिजित आता भूमीवर आरोप करू लागतो की आईला अडकवण्याचं कारस्थान फक्त आणि फक्त या भूमीने केलं आहे. त्याचवेळी भूमी आता म्हणते मी एवढे पुरावे दाखवले तरीही तुम्ही त्यांचीच तरफदारी करताय, तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. ती अभिजितला जाब विचारत असते. तेव्हा अभिजित म्हणतो मी घेणारच ना, कारण ती माझी आई आहे. त्याचवेळी आता रागातच आकाश म्हणतो मग तू तुझ्या आवडीचं वाक्यसुद्धा म्हण ना की मी तिचा मानलेला मुलगा नाही म्हणून. अभिजित म्हणतो मग हे काही खोटं आहे का, खरंच आहे ना. तेव्हा मी तिचा सक्काच मुलगा आहे, रक्ताचं नातं आहे आमचं. आणि तुला सांगू का रे आकाश, जोपर्यंत भूमी या घरात नव्हती ना तोपर्यंत सगळं काही छान चालू होतं आणि सगळं काही व्यवस्थित होतं. ही भूमी आली आणि पूर्ण वाटोळं करून टाकलं. आपण सर्वजण किती आनंदात जगत होतो, परंतु भूमी या घरात आल्यापासून ना घरातील वातावरण अगदी कलुषित करून टाकलंय. आता अभिजितचं हे बोलणं ऐकून आजी आणि आकाशला प्रचंड राग येत असतो. त्यानंतर रागातच अभिजित आता बोलायचं थांबत नाही. तो म्हणतो या घरात आल्यापासून ना तिने फक्त आणि फक्त षडयंत्र रचली आहेत आणि नात्यांमध्ये फूट पाडली आहे. एक नंबरची ढोंगी, स्वार्थी आणि मतलबी बाई आहे ही, असं आरोप आता अभिजित जेव्हा आता भूमीवर करतो ना तेव्हा आकाशच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. कारण ती ना या घरामध्ये आकाशची वेगळं वागते आणि आमच्याबरोबर वेगळं वागते. ही ना खरंच दुतोंडी आहे, दुतोंडी. आणि हिला या घरामध्ये ना मी आणि आई नकोच आहे. या घराला लागलेली पनवती आहेस तू, पनवती, आणि 7.5 सुद्धा आहेस. आज तुझ्यामुळे माझ्या आईला तुरुंगात राहावं लागलं, असं म्हणून तो आता नको ती भूमीवर आरोप करू लागतो आणि तिच्यावर अगदी हातच उचलणार असतो आणि धावून जाणार असतो. तोच आता आकाश पटकन त्याला बाजूला लोटतो आणि म्हणतो अभिजित. आता आकाश एक जोराची थोबाडीत अभिजितच्या देतो. त्यामुळे घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. भूमी म्हणते आकाश, ज्या तोंडाने अभिजितने आता भूमीवर असले आरोप केलेले असतात ना ते तोंडच आकाश फोडून टाकतो. त्यावेळी आता आकाश तू हे काय केलंस असं पौर्णिमा विचारते. तेव्हा अभिजित स्वतःला कसाबसा सावरतो आणि म्हणतो आकाश अरे चांगलेच रंग तू बदललेस, कालपर्यंत आईचा होतास आणि आज लगेच बायकोचा झालास. त्यावेळी आकाश रागातच म्हणतो हो मी झालोय बायकोचा, तुला काही प्रॉब्लेम आहे का. कारण भूमी जे काही सांगत होती ना त्यावर अगोदरच मी विश्वास ठेवायला पाहिजे होता. मी आत्ताशी माझं डोकं ताळ्यावर आलंय. या अगोदरच माझ्या भूमीवर मी विश्वास ठेवायला हवा होता. तुझ्या आईच्या खोटेपणाचा बुरखा मी असा फाडू शकलो असतो. तेव्हा अभिजित आता धमकीच देतो की आकाश एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू जरी आईची साथ सोडली ना तरीही मी सोडणार नाहीये. मी माझ्या आईच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहणार आहे. तिची साथ आयुष्यात कधीही सोडणार नाही, तिला जेलमधून सोडवणारच, असं म्हणून अभिजित चक्क धमकीच देऊ लागतो.
मग आता आकाश म्हणतो, तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव अभिजित, मी माझ्या भूमीच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून चालणार आणि तिचीही साथ कधी सोडणार नाही. मी स्वतः आता माझ्या भूमीबरोबर असणार, माझ्या बायकोची साथ कधी सोडणार नाही. असं म्हणून तो भूमीच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा भूमीला खूप छान वाटतं की आकाश माझ्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. तेव्हा भूमी आता आकाशकडे खूप प्रेमाने पाहत असते. तर अभिजितच्या रागाचा पारा चढलेला असतो. पण आता आकाश पुढं तो जरा नमतं घेतो. तर घरातील हा सर्व गोंधळ पाहून, ही भांडणं पाहून आजीच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबत नाही. त्यानंतर आता भूमीच्या खांद्यावर ज्या विश्वासाने आकाशने हात ठेवलेला असतो ना, हाताकडे अभिजित खूपच रागात पाहत असतो. त्यानंतर पौर्णिमा आता खूपच घाबरते आणि अभिजितला म्हणते, चला रूममध्ये, असं म्हणून ती त्याला रूममध्ये घेऊन जाते. आता ज्या विश्वासाने आकाशने भूमीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो, तोच हात हातात घेत भूमी आता आकाशला म्हणते, हाच विश्वास आपण एकमेकांबद्दल जपू, आयुष्यभर एकत्र राहूयात, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा आकाश देखील आता भूमीकडे पाहतच राहतो. भूमीला फक्त आणि फक्त आता आकाशचा विश्वास जिंकायचा असतो आणि तिने ते केलेलं असतं, करून दाखवलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी आता रागिणीकडे येते आणि म्हणते की तुमच्या पायाशी पडलाय ना तो कालचा पेपर होता आणि माझ्याकडे आहे ना तो आजचा पेपर आहे. किती फरक आहे ना, म्हणजे काल तुम्ही कशा यशाच्या शिखरावर होतात आणि आज बघा कशा खाडकन खाली अशा आपटल्या आहात. तुम्हाला तो दिवस आठवत असेल ना, ज्या दिवशी मी तुम्हाला म्हणाले होते की रागिनी पटवर्धन, मी तुम्हाला लवकरात लवकर तुमची योग्य जागा दाखवून देईल म्हणून. आता पाहिली का, तुमची योग्य जागा मी तुम्हाला दाखवून दिली आहे. तर आता दुसरीकडे सर्वजण रागिनी पटवर्धन हाय हाय, रागिनी पटवर्धन हाय हाय असं करत सगळ्याजणी आता मोर्चा घेऊन रागिनीकडे येतात. रागिनीच्या तोंडाला काळं फासतात, गळ्यात चपलेचा हार घालतात आणि म्हणतात की बाईचा ना ग जन्म तुझा, तरीही तू तुझ्या भाचेच्या आणि भाच्या सुनेच्या जीवावर उठली का? आकाशच्या आईवडिलांच्या सुद्धा तू मृत्यूस कारणीभूत आहे, तुझी अशी सुटका नाही आता, असं म्हणून रागिनीचे ते हाल हाल करून टाकतात. तेव्हा आता भूमी ही रागिनीकडे पाहतच राहते आणि हसत असते. मात्र रागिनीचा खूप आता जळफळाट होऊ लागतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.